आरटीओ एमवाय 2026 चे फॉर्म जे आहेत तर ते आता संपत येतील, परंतु फॉर्म भरल्यानंतर एमपीएससीने एक अपडेट दिलं होतं. ते 3 प्रश्न त्यांनी भरायला लावले होते आणि या 3 प्रश्नांचा एक इश्यू होत होता. तर तो इश्यू आता थोडा सॉल्व्ह झालेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला ही प्रोसेस जी आहे तर ते लगेच करून घ्यायची, कारण की ती आपल्यासाठी गरजेची आहे. तर ती प्रोसेस नेमकी काय आहे सर्व माहिती तुम्हाला सांगतो. बघा, आधी काय व्हायचं, जेव्हा आपण इथे गेलो, बघा इथं इथं क्वेश्चन नावाचं ऑप्शन यायचं. मी जर इथं क्वेश्चन वर जर गेलो तर बघा हे 3 प्रश्न यायचे मला. हे 3 प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न होता की तुम्ही चंद्रपूरचे पेसा मधले आहेत का. बघा, खूप सारे उमेदवार पेसा मधले आहेत, परंतु इथं स्पेसिफिकली प्रश्न होता चंद्रपूर बाबत. चंद्रपूरचे असतील त्यांनी यस करायचं, बाकीच्यांनी नो करायचं होतं. पुढे तुम्ही मिलिटरी सर्व्हिस अंतर्गत तुम्हाला डिसेबिलिटी आली होती का, यस किंवा नो करायचं. तुम्ही फॅमिली मेंबर आहात का एक सर्व्हिसमॅनचे, तर ते यस किंवा नो करायचं होतं आणि ते सबमिट करायचं होतं. पण इश्यू काय येत होता माहितीये का, हे सबमिट केल्यावर आपले आरटीओचे प्रश्न येऊन लागायचे समोर. आता हे ऑलरेडी आधी भरले होते आपण, तरी पण आरटीओचे हे 8 प्रश्न यायचे. मग हे जर भरले तर ते 3 गायब होऊन जायचे. तर म्हणजे हे एकमेकांना एकदम हे क्रॉस मध्ये जात होते हे लोक. तर हे असं न व्हावा, हा थोडा टेक्निकल ग्लिच होता. तर तो टेक्निकल ग्लिच आता जो आहे तर तो सॉल्व्ह झालेला आहे. मी तुम्हाला दाखवतो बघा. आता क्वेश्चन वर गेले, 3 प्रश्नांची उत्तर मी दिली, पेसाचं, मिलिटरीचं मी सबमिट केलं. डायरेक्ट माझं बघा इथं ऑप्शन आहे बघा, ऍडिशनल क्वेश्चन्स आन्सर्स अपडेटेड सक्सेसफुली. आता आधी गायब झालं बघा, तुम्ही डायरेक्टली आलं ते ऑप्शनच गायब होऊन जातं तिथून. आणि हे सगळेचे सगळे प्रश्न बघा, आपले आरटीचे जे काही प्रश्न होते 8 प्रश्न ते आले, सोबत हे 3 प्रश्न बघा इथं आले. बघा हे आरटीचे प्रश्न, हे पेसाचे प्रश्न आले का, सगळे एका ह्याच्यात आले. प्रोसेस तुमची सॉल्व्ह झालेली आहे. तुम्ही आता काय करायचं, क्वेश्चन वर जाऊन हे 3 क्वेश्चन करायचे. ज्यांना आरटीओचं येत असेल अजून पण त्यांनी आरटीओचे उत्तर द्या. तुमचे हे सगळं झाल्यानंतर तुमचे ऑटोमॅटिक तुमच्या फॉर्म मध्ये हे सगळे प्रश्न इथं दिसायला सुरुवात होईल. आणि जर असं दिसत असेल समजून घ्या तुमचा इश्यू सॉल्व्ह झालेला आहे, तुमचा फॉर्म झालेला आहे. हा फॉर्म मध्ये बदल जो आहे तर तो तुम्ही आत्ताच करून घ्या, तो फार जे आहे तर ते महत्वाचं आहे. बाकी जे बॅचेस आहेत तर त्या प्रिलिम आणि मेनच्या बऱ्याच उमेदवारांनी अजून जॉईन नाही केल्या असतील, तर आता फॉर्मचा इश्यू संपलेला आहे. आता आपण अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, कारण की फॉर्म भरल्यावर काय सिलेक्शन होत नाही. असली सिलेक्शन तर अभ्यासानंतरच होतं. आणि त्याच्यासाठीच तुम्ही महाराष्ट्रातील नंबर 1 अकॅडमी, जी तुम्हाला सर्वात जास्त आरटीओ मध्ये आतापर्यंत आपण निकाल दिलेले आहेत, ती टीम तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. म्हणून तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुमची तयारीला सुरुवात करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.